नमस्कार. गोवन वार्ता लाईव्हच्या अपडेटमध्ये मी किशोर नायगावकर आपलं स्वागत करतो. एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती आम्ही चर्चा करणार आहोत आणि हा विषय म्हणजे आज सकाळी म्हणजे 10:30-11 या दरम्यान पेडणे तालुक्यातल्या सुकेकुळण या ठिकाणी जो भीषण अशा पद्धतीचा अपघात झाला आणि या अपघातात नामदेव कांबळी नामक एक पेडणे तालुक्यातील नागरिक ट्रकाच्या चाकाखाली येऊन त्याचा दुर्दैवी अशा पद्धतीचा मृत्यू झाला आणि अन्य एक प्रवासी जो त्याच्यासोबत त्याच्या दुचाकीवरून प्रवास करत होता तो प्रवासी गंभीर जखमी झाला आणि या एकूणच भीषण अपघातामुळे त्या ठिकाणचे जे नागरिक होते ते अत्यंत आक्रमक बनले आणि त्यांनी त्या ठिकाणी तो मृतदेह ज्या परिस्थितीत त्या चाकाखाली ट्रकाच्या चाकाखाली होता तसाच ठेवला आणि त्या ठिकाणी काही मशिनरीना आग लावली, पोलिसांशी हुज्जत घातली, कुठल्याही पद्धतीनं तो मृतदेह हलवण्यास त्याने नकार दिला आणि जोपर्यंत ताबडतोब त्या मृत नागरिकाच्या कुटुंबियांना ताबडतोब नुकसान भरपाई दिली जात नाही तोपर्यंत तिथून मृतदेह हलवायला देणार नाही अशा पद्धतीचा आक्रमक पावित्रा त्यांनी घेतला आणि त्या ठिकाणी आंदोलन केलं. त्याच्यानंतर मोठा पोलीस फौज फाटा तिथे पाठवण्यात आला. वरिष्ठ पोलीस अधिकारी तिथे दाखल झाले. खुद्द पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर तिथे पोहोचले. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर तिथे दाखल झाले आणि या सगळ्या प्रकरणात अखेर तो मृतदेह हलवण्यात आला आणि त्यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची हमी आमदार तसेच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आणि अखेर त्या आक्रमक आंदोलनकर्त्या नागरिकांची समजूत घालून हा विषय आत्ता संध्याकाळी कुठेतरी हा विषय पूर्ण झाला. विषय असा आहे की ज्या पद्धतीनं म्हणजे आम्ही वेळोवेळी गोवन वार्ता लाईव्हनं वेळोवेळी या सगळ्या परिस्थितीबाबत अनेक वेळा वृत्तांकन केलं, अनेक मुलाखती घेण्यात आल्या, अनेक नागरिकांशी आम्ही संवाद साधला. खुद्द वाहतूक मंत्री, मुख्यमंत्री यांच्याशीही आम्ही या विषयावरून त्यांना प्रश्न विचारून याविषयी माहिती दिली, परंतु प्रत्यक्ष ग्राउंडवरती मात्र कुठलीही कार्यवाही होताना आपल्याला दिसत नाही आणि या एकूणच परिस्थितीत तिकडच्या सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाची खरोखरच या प्रशासनाला, या सरकारी यंत्रणांना चिंता आहे का असा सवाल आता या निमित्तानं करावा लागणार आहे. एक गोष्ट आपल्याला मान्य करावी लागणार की मोपा विमानतळासाठी सध्या लिंक रोडचं काम सुरू आहे. जोपर्यंत हा लिंक रोड पूर्ण होत नाही तोपर्यंत ही जी परिस्थिती आहे ती परिस्थिती तशाच पद्धतीनं कायम राहणार आहे. म्हणजे एकीकडे मोपा विमानतळ तयार होतो आणि त्या विमानतळावरती जायला लिंक रोड तयार होत नाही. ह्याच्यातच मुळात नियोजनाचा अभाव, बॅड प्लॅनिंग ज्याला आपण म्हणतो ते ह्याच्यातनं दिसून येतं. म्हणजे तुम्ही मोपा विमानतळ बांधतात पण तो विमानतळावरती जाण्यासाठी जो मुख्य रस्ता हवा आहे त्या मुख्य रस्त्याचं कामच पूर्ण होत नाही. म्हणजे याला कसलं नियोजन म्हणता येईल किंवा हे कसलं नियोजन असा सवाल या निमित्तानं उपस्थित करावा लागतोय. आता लिंक रोडचं काम एकीकडे सुरू असताना दुसरीकडे सध्याचा जो रस्ता आहे तो रस्ता आपल्या पद्धतीनं रुंद करण्यात आलेला आहे आणि त्या रस्त्यावरून आज मोपा विमानतळाची पूर्ण वाहतूक सुरू आहे. आता जो सुकेकुळण इकडचा जो रस्ता आहे नॅशनल हायवेला टेकून सुकेकुळण टू नागझर आणि नागझरातून मग मोपा अशा पद्धतीचा तो रस्ता आहे. तो जो संपूर्ण पट्टा आहे त्या संपूर्ण पट्ट्यातील लोक, मग ते विद्यार्थी असतील, चाकरमानी असतील, बाजारात जाणारे लोक असतील, हॉस्पिटलमध्ये जाणारे लोक असतील, ते सगळे लोक ह्या सुकेकुळण रस्त्याचा वापर करतात कारण तोच महत्त्वाचा रस्ता त्या ठिकाणी आहे. त्यामुळे त्या पट्ट्यातल्या सगळ्या लोकांना त्या रस्त्याचा वापर करावा लागतो आणि त्यात आता मोपा विमानतळामुळे आमच्या माहितीप्रमाणे जवळजवळ 4 ते 4.5 हजार ट्रिप, 4 ते 4.5 हजार टॅक्सींची ये जा ही त्या रस्त्यातनं होत असते आणि त्यामुळे
हे जे लोक आहेत जे खाजगी प्रवासी बसेसमधून प्रवास करतात किंवा आपली दुचाकी, आपली चारचाकी, सायकल इत्यादीतून प्रवास करतात, त्या लोकांना दररोज आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. हा रस्ता रुंद करण्यात आलाय खरा, परंतु हा रस्ता हा दुहेरी मार्ग आहे आणि त्यामुळे तो एकेरी मार्ग नसल्यामुळे तिथं ज्या पद्धतीनं भाडे मिळवण्यासाठी टॅक्सीवाल्यांची जी स्पर्धा चालते ती जर आपण बघितली आणि ज्या पद्धतीनं एकमेकांना ओव्हरटेक करून आणि स्पीडमधून ज्या गाड्या हाकल्या जातात ते जर आपण बघितलं तर हा विकास हा लोकांच्या जीवावरती उठलाय की काय, अशा पद्धतीनं प्रश्न हा उपस्थित करावा लागणार आहे. यात त्या टॅक्सीवाल्यांची बिचारांची काही एक चूक नाही. का चूक नाही? कारण त्यांना जेमतेम दिवसातनं 1-2 भाडे मिळतात. त्या भाड्यासाठी त्यांना आपल्या जीवाचं रान करून ती स्पर्धा करून ती भाडी मिळवावी लागतात. म्हणजे अशा पद्धतीनं लोकांची परिस्थिती या विकासानं करून ठेवलेली आहे. का? तर त्याचा नियोजनाचा अभाव आहे आणि नियोजन नसल्यामुळेच आज ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. तुम्ही जर लगबग करून तुम्ही जर तिथे पोचला नाहीत आणि तुमची गाडी जर त्या लाईनमध्ये त्या नंबरमध्ये आली नाही तर तुम्हाला ते सुद्धा भाडं मिळू शकत नाही आणि त्यामुळेच या टॅक्सीवाल्यांची प्रचंड स्पर्धा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि त्यात स्थानिक लोकांची ये जा, अशामुळे तो रस्ता पूर्ण रस्ता हा मृत्यूचा सापळा बनलेला आहे. आता त्या ठिकाणी पोलीस संरक्षण, ट्रॅफिक पोलीस हे सगळे ठेवले जातात किंवा ते सगळे आपली ड्युटी करत असतात, परंतु त्यांच्याही हातात ही परिस्थिती आवरणं किंवा ही परिस्थिती हाताळणं ही त्यांच्याही हातात नाही. कारण ते कशा म्हणून पद्धतीनं ही वाहतूक हाताळणार आहेत, कुठल्या कुठल्या वाहनाला ते अडवणार आहेत, अशी भीषण परिस्थिती ही त्या ठिकाणी उद्भवलेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता ह्या महिन्याच्या अखेरीस मोपा विमानतळावरती इंटरनॅशनल एअरलाइन्स सुरू होणार आहेत आणि इंटरनॅशनल एअरलाइन्स सुरू झाल्यानंतर आता सध्याची जी 4 ते 4,500 टॅक्सींची जी ट्रिप ये जा सुरू असते तो आकडा वाढून तो आकडा 7 ते 8 हजारापर्यंत पोहोचू शकतो आणि त्यामुळे तिथे नेमकी काय परिस्थिती निर्माण होणार याचा विचारही करून चालत नाही. ही जर परिस्थिती जर बघितली तर स्थानिकांना खरोखरच घराबाहेर पडावं की काय अशी परिस्थिती निर्माण होणार आहे. म्हणजे घरातून बाहेर पडणारी व्यक्ती ही संध्याकाळी सुखरूपपणे आपल्या घरी परतणार की काय असा प्रश्न निर्माण होणारी भयान परिस्थिती ही त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत आणि त्यामुळे आजच्या या अपघातानंतर एक प्रकारची भीती ही स्थानिकांच्या मनात आता तयार झालेली आहे. पालकांच्या मनात भीती, आपल्या मुलाबद्दल, महिलेला भीती, आपल्या कुटुंबियाबद्दल, म्हणजे अशा पद्धतीची ही विचित्र परिस्थिती निर्माण झालेली आहे. म्हणजे विकास हा जर नियोजन पद्धतीनं किंवा प्लॅन पद्धतीने जर झाला नाही तर त्याचे कशा पद्धतीनं दुष्परिणाम समाजावरती होऊ शकतात त्याचं उत्तम उदाहरण म्हणून आपल्याला या मोपा विमानतळ आणि त्या अनुषंगाने जो काही विकास सुरू आहे त्या सगळ्या गोष्टींकडे आपल्याला पाहावं लागणार आहे. आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज जो अपघात झाला आणि ज्या अपघातानं एका पेडणेतील नागरिकाचा नाहक बळी गेला, त्या अपघातानंतर जेव्हा तो संबंधित जो ट्रक त्या अपघातात सामील होता त्या ट्रकाच्या संदर्भातली जेव्हा माहिती तपासण्यात आली, काँग्रेसचे नेते एल्विस गोम्स यांनी सोशल मीडियावरती आपल्या फेसबुकवरती या संबंधीची माहिती दिली आणि त्याच्यातनं एक गंभीर गोष्ट समोर आली आहे. ती म्हणजे जो ट्रक या अपघातात सामील झाला होता त्या ट्रकाचं इन्शुरन्स हे संपलेलं आहे, त्या ट्रकाचं परमिट संपलेलं आहे, त्या ट्रकाचं पॉल्युशन संपलेलं आहे. म्हणजे अशा बेफिकीरपणे हा सगळा व्यवहार सुरू आहे. मग आपलं पोलीस खातं, मग आपलं वाहतूक खातं हे करतंय काय? सर्वसामान्य नागरिकांना दंड ठोठावून चलन देऊन फक्त पैसे जमा करण्याचंच काम हे वाहतूक खातं करतंय की काय? हे जे ट्रक जे दिवसा ढवळ्या या रस्त्यावरून जे ये जा करत असतात, एक तर त्या ट्रकांचं फिटनेस हे अजिबात नसतं, कुठल्या ट्रकांना नंबर प्लेटही नसते, काही ट्रकांना म्हणजे त्यांची पॉल्युशनची जर परिस्थिती बघितली तर धूर फेकत हे ट्रक चालत असतात. अशा पद्धतीनं या ट्रकांचं म्हणजे या ॲक्सिडेंटमध्ये जो हा ट्रक आहे अशोक बिल्डकॉन कंपनीचा, या ट्रकाचे हे सगळे परवाने संपलेले आहेत. मग परवाने संपलेले, फिटनेस न घेतलेले ट्रक रस्त्यावरती
चालवणं म्हणजे हे अक्षरशः लोकांच्या जीवाशी खेळ अशाच पद्धतीचा हा प्रकार घडला। आता अशोक बिल्डकॉनचं काम लिंक रोडचं मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि त्या ठिकाणी अनेक ट्रक म्हणजे कितीतरी संख्येने ट्रक मशिनरी त्या ठिकाणी कार्यरत आहे। काही मशिनरीना काही ट्रकांना नंबर प्लेट देखील नाही। मग या सगळ्या गोष्टींकडे कुणी लक्ष द्यायला हवं, या सगळ्या गोष्टी कुणी तपासायला हव्यात। या सगळ्या गोष्टींचा फटका जर सर्वसामान्य नागरिकांना जर सहन करावा लागला किंवा त्यांच्या जीवावरती जर या सगळ्या गोष्टी बेतू लागल्या, मग त्याला जबाबदार कोण, हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित करावा लागणार आहे। एकीकडे अशोक बिल्डकॉनचं मोपा लिंक रोडचं काम आणि दुसरीकडे MVRचं हायवेचं काम, या MVRच्या बेजबाबदारपणावर अनेक वेळा आम्ही बोललो, अनेक वेळा आम्ही लिहिलं, परंतु त्याचा जराही परिणाम सरकारवरती किंवा प्रशासनावरती झालेला आम्हाला पाहायला मिळाला नाही। म्हणजे याचं नेमकं कारण काय की या कंत्राटदाराला एवढं रान मोकळं दिलंय की काय लोकांचा जीव घ्यायला, म्हणजे त्यांनी काहीही केलं तर त्याला माफ, असं होऊ शकतं का, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। म्हणजे आजचा जो अपघात घडला तो सुकेकुळण या ठिकाणी घडला। आम्ही वारंवार धारगळ या ठिकाणी दोनखाम इथे जे जंक्शन आहे त्या जंक्शनावरती आम्ही वारंवार यापूर्वी बोललो आहोत, वारंवार आम्ही लिहिलेलं आहे। खुद्द मुख्यमंत्र्यांनी तिथे भेट दिली आणि त्या लोकांना आश्वासन दिलं की 1 वर्षात आपण त्या ठिकाणी उड्डाणपूल उभारू। ते दोन खांब इथलं जे जंक्शन आहे ते जर जंक्शन कुणी बघितलं, मग वाहतूक खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा, पोलीस खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना बोलवा किंवा कुणालाही बोलवा आणि ते जंक्शन तशा पद्धतीनं कार्यरत असू शकतं का, या एका प्रश्नावरती त्यांनी उत्तर द्यावं। म्हणजे उघड तुम्ही लोकांना त्यांचा जीव धोक्यात घालण्याची परिस्थिती तयार करता आणि त्याबद्दल जर लोकांनी आवाज उठवला, तक्रारी केल्या, निवेदनं दिली, त्याच्यावरती काहीच तुम्ही कारवाई करत नाही। त्या ठिकाणी पोलीस एक ट्रॅफिक पोलीस त्या ठिकाणी नेमण्यात येतो, परंतु तो बिचारा ट्रॅफिक पोलीस किती म्हणून वाहतूक हँडल करणार। म्हणजे मुळात तुमचं जंक्शनच एवढं इल्लीगल आहे, म्हणजे कुठल्याही इंजिनिअरिंगच्या परिभाषेत हे जंक्शन येऊ शकत नाही आणि ते जंक्शन त्या ठिकाणी तयार झालेलं आहे। 2 खांब इथून जो मुख्य रस्ता येतो त्या रस्त्यावरनं संपूर्ण आरोबा असेल, मग त्याच्यानंतर तुये, बिरनोडा, पारसे, कोरगाव, हा सगळा टप्पा, या सगळ्या टप्प्यातले लोक त्या रस्त्यावरून आतमध्ये हायवेवरती जॉईन होत असतात आणि तिकडे कुठल्याही पद्धतीचं संरक्षण नाही। दुसरी गोष्ट, या लोकांना जर धारगळला जायचं असेल तर नो एंट्री मधून प्रवेश करून त्यांना तिथं प्रवास करावा लागतो। हा नेमका प्रकार काय, किंवा या प्रकाराबद्दल MVR कंपनी, त्याचे कन्सल्टंट, मग PWDचे इंजिनियर, वाहतूक खात्याचे अधिकारी या प्रकाराबद्दल बोलू शकतात काय, या प्रकाराबद्दल स्पष्टीकरण देऊ शकतात काय, तर नाही, कुणीच देत नाही। म्हणजे लोकांच्या नशिबावरती त्यांचा जीव किंवा त्यांना त्यांच्या नशिबावरती सोडून देण्याचाच हा प्रकार झालाय। मग अशा वेळी एखादा अपघात घडल्यानंतर तिथे जाऊन त्याच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली की त्यांचं काम झालं। लोकांच्या जीवाची अशा पद्धतीनं किंमत करता येऊ शकते का, हा आमचा सवाल या सरकारी यंत्रणेला आणि या सरकारला आहे। तुम्ही जाऊन तिथे आर्थिक मदत देणार, त्याच्यानंतर त्या पीडित कुटुंबियाबरोबर फोटो घेणार आणि दाखवणार की तुम्ही कसे मोठ्या दिलाचे आहात, मोठ्या काळजाचे आहात। एखाद्या माणसाची किंमत तुम्ही त्या आर्थिक कॉम्पेन्सेशनमध्ये करू शकत नाही। एखाद्या कुटुंबातली एक व्यक्ती जेव्हा अशा पद्धतीनं अपघातात बळी पडते, त्या कुटुंबियावरती काय परिस्थिती उद्भवते किंवा त्या कुटुंबांची किंवा त्या कुटुंबियांची काय फरफड होते, याचा साधा विचारही करवून होणार नाही। आणि एवढी भीषण परिस्थिती आज राज्यात, म्हणजे एकीकडे रस्ते अपघात वाढत आहेत आणि दुसरीकडे आपले ट्रॅफिक पोलीस चलन देऊन लोकांना पैसे गोळा करत आहेत। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात करोडो रुपये जर तुम्ही चलन गोळा करतायत, याचा अर्थ वाहतूक विभागातली बेशिस्ती ही पराकोटीला पोहोचलेली आहे, असाच त्याचा अर्थ होतो। मग या बेशिस्तीला शिस्त लावण्याची जबाबदारी कोणाची, याचंही उत्तर आता या सरकारला शोधावं लागणार आहे। सध्या राज्यभरात ज्या पक्षाचं सरकार आहे, म्हणजे भाजपचं सरकार आहे, भाजपकडून वेगवेगळे कार्यक्रम राज्यभरात आयोजित केले जात आहेत। एकीकडे टिफिन पे चर्चा सुरू आहे, म्हणजे एक चांगला उपक्रम, सगळ्यांना एकत्र आणून एकत्र जेवण करून
वेगवेगळ्या विषयावरती चर्चा करण्याचा हा उपक्रम, त्याच्यानंतर संपर्क से समर्थन अशाही पद्धतीचा उपक्रम सुरू आहे. वेगवेगळ्या लोकांकडे संपर्क करून त्यांचा समर्थन मिळवण्याचं अशा पद्धतीचे उपक्रम आज राज्यभरात सुरू आहे. ही चांगली गोष्ट आहे भाजप संघटनेच्या बाबतीत. परंतु आम्हाला या ठिकाणी म्हणजे ज्या पद्धतीनं जी परिस्थिती वेगवेगळ्या विषयावरती जी उद्भवलेली आहे राज्यात, ते जर आपण बघितलं तर टिफिन पे चर्चा याच्यापेक्षा समस्या पे चर्चा असं जर त्याला नाव दिलं आणि त्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या समस्यावरती ते जेवताना जर तुम्ही चर्चा केली आणि त्या समस्यावरती काय उपाय आपल्याला करता येईल अशा पद्धतीनं जर त्या चर्चेचं स्वरूप जर असेल तर त्याचा नक्कीच वेगळा परिणाम हा निश्चितच जाणवणार आहे. आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं हा सगळा उपक्रम सुरू आहे. आणि मला वाटतं समस्या पे जर चर्चा झाली आणि त्या समस्यांचं जर निवारण होत असेल तर खऱ्या अर्थानं हा उपक्रम यशस्वी झाला असं त्याला म्हणता येईल. दुसरी गोष्ट, संपर्क से समर्थन असं जो उपक्रम सुरू आहे त्याला समस्या निवारण से समर्थन म्हणजे एखादी समस्या निवारण करणं आणि त्याच्यातनं त्या घटकांचं समर्थन मिळवणं हा देखील एक चांगला उपक्रम होऊ शकतो. या सगळ्या गोष्टीवरती सरकारला, सरकारी पक्षाला, सरकारी यंत्रणांना विचार करावा लागणार आहे. राज्यात मान्सूनला विलंब झालेला आहे. मान्सून अजूनही दाखल झालेला नाही. काही मोजक्याच ठिकाणी पाऊस पडलेला आहे आणि त्यामुळे मोठं भीषण संकट हे शेतकऱ्यांवरती तर उद्भवलेलं आहेच. परंतु या बिघडलेल्या मान्सूनमुळे किंवा या बिघडलेल्या हवामानामुळे काय नेमकी परिस्थिती उद्भवू शकते याचा साधा विचारही करवत नाही. आणि त्यासाठी सरकारी यंत्रणांना सज्ज राहण्याची गरज आहे. एकीकडे कृषी खात्यानं सज्ज राहावं लागणार आहे कारण शेतकऱ्यावरती भीषण संकट उद्भवणार आहे. दुसरी गोष्ट, हवामान खात्यानं आणि डिझास्टर मॅनेजमेंटलाही सज्ज राहावं लागणार आहे की ज्या पद्धतीनं मान्सूनला विलंब झाला तो जर अचानक कोसळला आणि पूर्ण जर यापूर्वीचा जर आपण अनुभव घेतला आणि त्याच्यात जर बदल झाला तर जी काय संभावित डिझास्टर आपत्ती ओढवण्याची शक्यता आहे त्यातून कशा पद्धतीनं लोकांचं संरक्षण करता येईल याचा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे अशा पद्धतीच्या डिझास्टरवरती, अशा पद्धतीच्या या परिस्थितीवरती आणि सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी सरकारी यंत्रणेला संवेदनशील राहणं गरजेचं आहे. एकीकडे मोपा विमानतळ, त्याच्यानंतर मोपा लिंक रोड, नॅशनल हायवेचं काम आणि दुसरीकडे मांद्रे मतदारसंघात अंडरग्राऊंड केबलिंगच्या नावानं, अंडरग्राऊंड केबलिंग ही एक चांगली गोष्ट आहे, त्याच्याबद्दल कुणाचंही दुमत नाही, ते असायलाच पाहिजे. आणि त्याचमुळे तर स्थानिकांनी पूर्णपणे सगळ्या अडचणींना सामोरे जात या विकासाला हातभार लावला, या विकासाला समर्थन दिलं आणि अंडरग्राऊंड केबलिंगचं काम हे योग्य पद्धतीनं होऊ शकलं. परंतु अंडरग्राऊंड केबलिंग केल्यानंतर जी आज तिकडच्या रस्त्यांची परिस्थिती आहे म्हणजे त्यालाही काही नियोजन असतं की नाही. ऐन पावसाच्या तोंडावरती हे सगळे रस्ते खोदून ठेवलेत आणि आता पावसाळा सुरू झाल्यानंतर शॉर्ट टेंडरच्या नावानं करोडो रुपयांचे टेंडर दिलेले आहेत आणि ते काम आता सुरू आहे. म्हणजे तिकडे परिस्थिती अशी आहे की प्रत्यक्षात जेव्हा पाऊस सुरू होणार आणि पाऊस सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरती वाहनं हाकणंच कठीण बनणार आहे. मग त्यामुळे जे होणारे अपघात आहेत, त्यामुळे जे लोकांना दुखापती होणार आहेत, त्याला कोण जबाबदार राहणार आहे? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला कोण देणार आहे? हे सरकारी यंत्रणा. आपण प्रत्येक वेळेला मंत्री आमदारांना दोष देतो, परंतु जे सरकारी अधिकारी आहेत ते सरकारी अधिकारी आंधळेपणाने काम करू शकतात काय किंवा आंधळेपणाने काम करतात काय असा प्रश्न आम्हाला या निमित्ताने करावा लागणार आहे. त्यामुळे या सगळ्या गोष्टींना हे सरकारी यंत्रणा जबाबदार राहणार आहे आणि या सरकारी यंत्रणेवरती सरकार काय कारवाई करणार हे देखील आम्हाला पाहावं लागणार आहे. आमची विनंती आहे राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांना. त्यांनी अलीकडेच मोफा विमानतळाला भेट दिली, आयुष इस्पितळाला भेट दिली. चांगलं झालं कारण त्यांनी केलेल्या विकासाचं महत्त्व किंवा मोठेपण मिरवण्याचा पूर्ण अधिकार हा या सरकारला आहे. परंतु या विकासाचं मोठेपण मिरवतानाच या विकासामुळे आज तिकडच्या स्थानिक लोकांची जी काय नेमकी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यांच्यासमोर ज्या नव्या अडचणीची नवी आव्हानं उभी झालेली आहेत त्या आव्हानावरती मुक्तपणे चर्चा होणं गरजेचं आहे.
या समस्यांचं निवारण होणं गरजेचं आहे। लोकांचा जीव जो वेगवेगळ्या कारणासाठी आज धोक्यात आलेला आहे, त्या लोकांच्या जीवावरती किंवा त्या लोकांना या संकटातून कशा पद्धतीनं बाहेर काढता येणं शक्य आहे या गोष्टीवरतीही चर्चा होणं गरजेचं आहे। पेडणेतल्या दोन्ही मतदारसंघांचं समर्थन सरकारला आहे। पेडणे मतदारसंघात तर भाजपचे आमदार प्रवीण आर्लेकर आहेत आणि मांद्रे मतदारसंघात मगोचे आमदार जीत आरोलकर आहेत, ज्यांचं समर्थन सरकारला आहे। मग दोन्ही सरकार पक्षाचे आमदार असताना देखील जर पेडणे तालुक्यातल्या या दोन्ही मतदारसंघाच्या प्रश्नावरती जर काहीच उपाययोजना येत नसतील किंवा त्या प्रश्नावरती काहीच तोडगा येत नसतील, मग त्याला जबाबदार कोण? या दोन्ही प्रश्नांची उत्तरं ही दोन्ही आमदारांना द्यावी लागणार आहेत। स्थानिक जनता त्यांना हे प्रश्न करणार आहेत, त्यामुळे त्यांनाही आता सावध राहावं लागणार आहे। त्यांनाही आता या प्रश्नाची उत्तरं जनतेला देणं भाग आहे। आमची एवढीच विनंती आहे की आजची जी घटना घडली सुकेकुळण या ठिकाणी, ही घटना ही नुकती सुरुवात झालेली आहे। यापुढे जर वेळीच सरकारने दक्षता घेतली नाही, जर वेळीच सरकारने काळजी घेतली नाही, तर अशा पद्धतीच्या घटना यापुढेही सुरू राहतील। धारगळ पंचायतीकडून केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनाही पत्र पाठवण्यात आलं की 2 खांब इथे जे एक धोकादायक जंक्शन तयार झालेलं आहे त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढा, परंतु त्यालाही कुठल्याही पद्धतीचा रिस्पॉन्स मिळालेला नाही। या सगळ्या गोष्टीवरती सरकारनं गंभीरपणे विचार करून तोडगा काढावा अशी नम्र विनंती आम्ही या निमित्तानं सरकारला या माध्यमाने करतो आहोत। अशाच पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती आम्ही तुमच्यापर्यंत येत राहू। तोपर्यंत पाहत रहा गोवन वार्ता लाईव्ह, नातं गोव्याचं, देणं मराठीचं।